नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम आपल्या सहर्ष स्वागत करते। आज आहे विसर्जन बाप्पाचं। आमच्या 10 दिवस बाप्पा आले आणि आता 10 दिवस वास्तव करून बाप्पा चाललेत। खूप वाईट वाटतंय, पण आजचा दिवस शेवटचा आहे। पुढच्या वर्षाची वाट बघण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो। गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा चालले, चैन पडे ना बाप्पा बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा कदमवाडीच्या महाराजाचा, कदमवाडीच्या महाराजाचा गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आज विसर्जनाचा दिवस आहे आणि उत्तर पूजेला सुरुवात झाली आहे। विसर्जनापूर्वी तयारी चालू आहे भाई। पुष्पवृष्टी होणार आहे कदमवाडीच्या महाराजावर। पुष्पवृष्टी आणि आपला विनय भाई आलाय, म्हणजे टेन्शन नाही यावेळेस। आगमनाला होता ना, आता विसर्जनला आहे। आपली पोरं म्हणजे एक नंबर, काही सांगायची नाही। वेल्डर आहेत आणि आपला बघा वेल्डर एक नंबर ना भाई। सगळी कामं स्वतः कार्यकर्ते करतात। वेल्डर आहे, कोण टर्नर फिटर आहे, कोण डेकोरेटर आहे, कोण पेंटर आहे, कोण फक्त फिटर आहेत, कोण वायरमॅन आहे। त्याच्यामुळे आम्हाला बाहेरून कारागीर आणायची गरज नाही, सगळे इथल्या इथे सगळे अवेलेबल। हे बघा जनरेटर हा बिघडला होता, हा पण रिपेअर केला या लोकांनीच। सगळे ऑपरेटर आहेत आपल्याकडे, वायरमॅन टेक्निशियन आहे। आज बाप्पा जाणार आहेत, मग बोल गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाप्पा चालले, चैन पडे ना मोरया रे बाप्पा मोरया रे। कोणाला माहिती आहे बाप्पा गावाला चाललेत बघा। बाप्पा चालले, शेवटचं दर्शन बाप्पांचं। भक्तजन दुःखी मनाने दर्शन घेत आहेत आणि बाप्पाचं आज विसर्जन। बाप्पा पुन्हा पुढच्या वर्षीपर्यंत दिसणार नाही। कदमवाडीच्या महाराजाचा विजय असो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। बाप्पा चाललेत, 10 दिवस आपण सेवा केली बाप्पाची। कसं वाटतं बाप्पा चालले? बाप्पा चालल्यानंतर आम्हाला खूप वाईट वाटतं, खूप दुःख वाटतं। बाप्पा कायम आमच्याबरोबर राहावं असं वाटतं, पण दुसरीकडे विचार केल्यावर असं वाटतं की बाप्पा यावर्षी जातील तेव्हा तर पुढच्या वर्षी लवकर येतील। आणि बाप्पा गेल्यानंतर बाप्पाची मातोश्री येतात, देवी येतात, तर बाप्पाच गेल्यानंतर मातोश्रीचा उत्सव कसा होईल। म्हणून बाप्पा तुम्ही
आलात, आम्हाला आनंद दिलात. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. बाप्पा चाललेत, कसं वाटते, काय वाटतं? दुःख वाटतं, अजून काय दुःख वाटते, वाईट वाटतं बाप्पाच्या वर्षी लवकर येणार. पुढच्या वर्षी लवकर याची प्रार्थना करू. बरोबर. आणि बाप्पा चालले, कसं वाटते? 10 दिवस झाले बाप्पाची सेवा, तुम्ही होतात मध्ये 3 दिवस. तुमच्या मिस्टरांचा वाढदिवस पण इकडे त्याच्या समोर सानिध्यात झाला यावर्षी. कसं वाटतंय बाप्पावर चालले? भारी वाटतंय. बाप्पा चालले भारी वाटतं तुम्हाला? वाईट वाटते ना? डोळे भरून येतात ॲक्च्युली. तर आपण बघितलं, जर खरंच बाप्पा असतात तेव्हा खूप छान वाटतं. वाट बघत असतो आणि अचानक अचानक वाट बघितल्यानंतर 12 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर असं आपण पुढच्या वर्षी कधी येते त्याची परत वाट बघावी लागते. म्हणूनच आपण बोलतो ना, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर. या. धन्यवाद. हॅलो हॅलो. विसर्जनाला आलात बाप्पाच्या? दरवर्षी असता? मग कसं वाटतंय? मस्त, वातावरण कसं आहे? खूप मस्त. वातावरण मला वाटतं मिश्रित असेल ना, काय थोडं दुःख, थोडं आनंद. दुःख तर आहेच ना, पण आम्ही आनंदात हे करतो ना. दरवर्षी असतं ना. आता माहेरी गेलेस, नाही सासरी गेलेस, आता तू माहेरी आलेस, बरोबर? हाय. बाप्पा जात आहेत, कसे आनंद आहे? आनंद पण नाही, आनंद नाही चालले ते कसं आनंद वाईट आहे ना, पण आम्ही आनंदात साजरा आम्ही करतो. आनंद साजरा करू. विसर्जन आनंदात करू. थँक्यू. आणि अंकिताला सफरचंद भेटलेला आहे. बाप्पाने प्रसाद दिलेला आहे अंकिताला. हा जपून नाही ठेवता, खायचा तो. आणि मूर्ती हलवण्यात आलेली आहे आणि आपली मूर्तीची स्थापना आज हलवली. विसर्जनासाठी पहिले मूर्ती हलवली जाते. अक्षर चालले गावाला, बाप्पा गावाला चाललेत आणि आनंदात आम्ही त्यांचं विसर्जन करणार आहे. थोडंसं दुःख आहे आम्हाला. बाप्पाची सेवा करतो, 10 दिवस फुल एन्जॉय असते. बाप्पाच्या सानिध्यात दिवस कशातच माहीत नाही, पण आमचे बाप्पा आता विसर्जित होत आहेत आणि ही विसर्जनाची मिरवणूक आम्ही मोठ्या आनंदाने आम्ही घेऊन जाणार आहोत. मनात थोडंसं दुःख आहे, हृदयात दुःख आहे, पण बाप्पाला पुढच्या वर्षी येण्यासाठी आग्रह करतोय आम्ही. आणि बाप्पा खरंच पुढच्या वर्षी लवकर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती चाललेत, कसं वाटतंय, काय? अरे थोडंसं 10 दिवसानंतर 12-13 दिवसात गणपती जात आहे, तर थोडंसं मनाला थोडंसं दुःख होते, दुःख होत आहे. पण आम्ही आनंदात विसर्जन करणार. हा विसर्जन तर आनंदच करायचं आहे. आनंदात विसर्जन करायचं. आपल्याला बाप्पाचं दुःख आहे, पुढच्या वर्षी लवकर येण्याची बाप्पाला आग्रह. लवकर या. तयारी चालू आहे, फुल एकदम तयारी.
वाजव ना. आई आमचा ड्रायव्हर विजय काळोकर. हा हे बघा आता बघा फुल स्टेरिंग बिरिंग सोडून बसलाय. अरे बाबा आबे नको आबे नाही बाय. अरे नाही बाय. गणपती बाप्पा. पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला. याचाच अर्थ समजून जणू काही कार्यकर्ते पायी पायी विसर्जनाला निघाले. आपण पाहू शकता. आपकी बाजू है अरे बाजू है. हे निखिल चांदिवली पर्यंत आहे. आणि साकीनगरचा महाराजा अज्ञात उपनगराची सर्वात उंच मूर्ती आहे. उपनगराची सगळ्यात उंच मूर्ती आहे. बाप्पा नको न रे जाऊस. 10 दिवस होताच आमच्या बरोबर. का चाललास? प्लीज नको जाऊस. आमच्यातच राहा ना. विसर्जन हे आवश्यक आहे का? 10 दिवस येतोस, 10 दिवसानंतर विसर्जित होतोस. खूप वाईट वाटतं, दुःख होतं देवा. नको जाऊ ना रे बाप्पा. बाप्पा नको जाऊ रे.